नमस्कार मित्रांनो, भाईंचा महायुतीमधून होणार गेम. भाजपाच्या माजी खासदारांनी केला मोठा गॅसस्फोट आणि हा गॅसस्फोट काय आहे हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेणार आहोत. चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एका बाजूला विरोधकांकडून एकनाथ शिंदेंना घेरण्याच्या तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीमधूनच एकनाथ शिंदेंचा गेम होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी महायुतीमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचाच होम ग्राउंडवर घेण्याच्या तयारीत भाजपाने केली आहे. त्यासाठी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात पाठवण्यात आले आहेत. नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हवाल्याने दिलेल्या वक्तव्याने भाजपाला एकनाथ शिंदेंना घेरणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. माजी खासदार संजीव नाईक यांनी भाजप प्रदेशाध्यक्षाच्या वक्तव्याचा दाखला घेत गॅसस्फोट केला आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी म्हटले की ठाणे महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे अशी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची भावना आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे स्पष्ट केलं असल्याने त्यांनी सांगितलं, युती करायची की नाही याबाबत आमचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख व राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या 24 फेब्रुवारीला जनता दरबार होणार आहेत. त्यांच्या तारखेला आढावा घेण्यासाठी नाईक यांनी शनिवारी जनता दरबार स्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सूचक वक्तव्य केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा ठाण्यात आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ठाणे महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा लागला पाहिजे अशा सूचना त्यांनी केली होती असे नाईक यांनी सांगितले. गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थ निर्माण झाली होती. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील आम्ही नवी मुंबईत जनता दरबार घेऊ असं जाहीर केलं. गणेश नाईक यांना संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश नाईक यांची ठाण्यातील एंट्री ही एकनाथ शिंदे यांना घेरण्याचे संकेत असल्याचे म्हटले जात आहे. गणेश नाईक यांना मानणारा मतदार वर्गही ठाण्यात आहे, त्यामुळे नाईकही आक्रमक झाले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.